भगवद्गीतेचं पारायण पठण आणि संतांच्या मुखारविंदातून संपन्न झालेलं आहे. अन्नदानाचा विधीही संपन्न झालेला आहे आणि आता आपण त्यांना एक शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून या ठिकाणी जमलेलो आहोत. मी आपला अधिक वेळ न घेता त्यांच्या काही आठवणी आपल्या सगळ्यांच्या जवळ आहेत. आपण सर्वजण त्यांना अनुभवत होतात, पाहत होतात. त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, या सगळ्या गोष्टींचा जो गोड असा अनुभव आहे तो आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे. आणि म्हणून त्यांच्या या दशक्रिया विधीनिमित्त काहीतरी मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना व्हावं या उद्देशाने परिवाराच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य तस्मात् अपरिहार्ये नत्वं शोचितुमर्हसि. माणसाचं जीवन हा एक प्रवास आहे. एक प्रवास म्हणून जर आपण या जीवनाकडे पाहिलं, एक प्रवास म्हणून, तर जिथे या प्रवासाला सुरुवात होते त्या अवस्थेला जन्म असं म्हटलं गेलं आणि जिथे हा प्रवास संपलेला राहतो, आटोपलेला राहतो, त्या अवस्थेला मृत्यू असं म्हटलं गेलं. आणि म्हणून प्रवास म्हटलं की प्रवासाचा एक नियम असतो, एक पद्धत असते. तो प्रत्येक प्रवाशाला कुठे ना कुठेतरी थांबवत असतो, उतरवत असतो. आपण नेहमी प्रवास करतो, प्रत्येकजण प्रवास करत असतो. कुठेतरी आपल्याला उतरावं लागतं, कुठेतरी थांबून घ्यावं लागतं. हा प्रवासाचा नियम असतो. आपण एस टी बसमध्ये बसतो, रेल्वेमध्ये बसतो. ज्या गावी आपल्याला जायचं असतं, पोहोचायचं असतं, त्या गावाचं तिकीट आपण काढतो आणि मग ते गाव आल्यानंतर, ती जागा आल्यानंतर आपण एस टी बसमधून खाली उतरतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान असतं खाली उतरताना, कुठली तक्रार आपण करत नाही. जन्म आणि मृत्यूच्या प्रवासामध्ये सुद्धा हाच नियम, हीच पद्धत अगदी जशीच्या जशी आपल्या पाहण्यात येते. आपल्या आयुष्याची मुदत जेव्हा संपलेली असते, कुणाची 50मध्ये संपेल, कुणाची 70मध्ये, कुणाची 100मध्ये, आयुष्याची मुदत जेव्हा संपून जाते आणि आपल्या मृत्यूच्या निश्चित जागेवरती जेव्हा आपण येऊन पोहोचतो, तेव्हा आपला जो आत्मा आहे तो या गाडीत बसून प्रवास करतो. ही गाडी आहे, 3,500चं हे शरीर, ही गाडी आहे, याच्यात बसून आपला आत्मा प्रवास करतो आणि मग तो आत्मा खाली उतरतो वेळ आल्यानंतर. यालाच आपण मृत्यू असं म्हणत असतो. असा हा प्रवास भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात भगवद्गीतेमध्ये की जातस्य हि ध्रुव मृत्यू. अर्जुना, जो प्राणी जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला असतो आणि ज्याचं मरण ठरलेलं असतं, त्याचा पुन्हा जन्म ठरलेला असतो. मात्र जन्म होणार कुठे, परत जन्म कुणाच्या घरात होणार, कोणत्या शहरात होणार, कोणत्या गावात होणार, कोणत्या कुटुंबात होणार, हे मात्र कुणाला सांगता येईल. बसलेल्यांपैकी आपण सांगू शकतो का की इथून गेल्यानंतर पुढचा जो जन्म आहे आपला हा कोणाच्या घरी होणार, कोणत्या गावात होणार, कोणत्या कुटुंबात होणार, आई वडील नेमके कोण असणार, भाऊ कोण असणार, बहिणी कोण असणार, आपल्याला काहीच सांगता येत नाही. आपण फक्त जन्माला येतो आणि मरतो. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की नत्वं शोचितुमर्हसि. जसा प्रवासी एसटीतून खाली उतरल्यानंतर कुणी रडत नाही, कोणी शोक करत नाही, तसंच तर आपला आत्मा या शरीरातून खाली उतरतो म्हणून शोक करू नको, भगवंत अर्जुनाला सांगतात. आपल्याला मृत्यूचा वाईट का वाटतं? आपल्याला सगळ्या घटना वाईट वाटत नाही, एवढ्या मृत्यूची घटना वाईट वाटते. का वाटते? कारण आपण फक्त जन्माचा क्षण स्वीकारलेला असतो. आपण सगळेजण इथे बसलेलो आहोत, आपण कोणता क्षण स्वीकारतो? जन्माचा क्षण. जन्म झाला की आपण आनंदोत्सव साजरा करतो, घरामध्ये आनंदोत्सव साजरा करतो की बाळ जन्माला आलं. मात्र जन्माच्या क्षणाबरोबरच मृत्यूचा क्षण सुद्धा आपल्याबरोबर जन्माला येतो. हा मृत्यूचा क्षण आपल्यासोबतच जन्माला आहे, मात्र तो आपल्याला दिसत नसतो. दिसतो का कधी? मृत्यूचा क्षण कुणाला दिसत नाही. आणि म्हणून जन्म झाल्यानंतर दुसऱ्या क्षणाला एक मुलं मरतं. पहा तुम्ही हॉस्पिटलमध्ये, जन्म झाला की दुसऱ्या क्षणाला मरण येऊ शकतं, जन्म झाला की तिसऱ्या क्षणाला मरण येऊ शकतं, जन्म झाला की एका तासानंतरही मरण येऊ शकतं, एका महिन्यानंतरही मुलं मरतात. का असं होतं? कारण आपण फक्त जन्माचा क्षण स्वीकारलेला असतो. आपल्याबरोबर मृत्यूसुद्धा जन्माला येतो, याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आपण दुर्लक्ष करून जीवन जगतो. मृत्यूच्या क्षणाला टाळून आपण जीवन जगत असतो. आपल्याला आठवण असते का मृत्यूची? कुणालाच आठवण नसते मृत्यूच्या क्षणाची. आपण बेभानपणे जगत असतो. मात्र मृत्यू जो असतो ना, मृत्यूचा क्षण हा कधीच विसरत नाही आपल्याला. आपण विसरतो मृत्यूच्या क्षणाला, मात्र मृत्यूचा क्षण आपल्याला विसरत नाही. विसरतो का? पहा तुम्ही, आपण जेवण करत असतो, त्याही क्षणाला मृत्यू सावध असतो. पहा तुम्ही, जेवणाचं ताट समोर मांडलेलं असतं, एक घास पोटात गेलेला असतो, एक आपण चावत असतो, दुसरा मोडण्याच्या तयारीत असतो आणि त्याच वेळेला अटॅक येतो आपल्याला. ताटातलं जेवण ताटात राहतं, हातातला घास हातात राहतो, पोटातलं गेलेलं तसंच राहतं आणि आपण निघून जातो.
मृत्यूचा क्षण किती सावध आहे पाहतो. आपण जेवताना सुद्धा तो सावध असतो. आपण झोपेमध्ये असतो, आपण किती बेसावध असतो. उद्याची यादी तयार केलेली असते आपण, की उद्या या गावाला जायचं, उद्या अमक्याला भेटायचं, उद्या अमकी कामं करायची, सगळी यादी आपण तयार करतो उद्याची. रात्री झोपतो, मात्र झोपेतून जागा होऊ याची खात्री कुणी दिली का आपल्याला? की रात्री आपण झोपेतून जागा होऊ शकतो याची कुणी खात्री दिली का आपल्याला? नाही. काय सांगतात तर रात्री सुद्धा आपण निघून जाऊ शकतो. किसी दिन देख लेना कि तुझको ऐसी नींद आएगी, तू सोया फिर न जागेगा, तुझे दुनिया जगाएगी. अशी झोप आपल्याला लागते एखाद्या दिवशी की त्या झोपेतून आपल्याला कुणीच जागा करू शकत नाही. त्याला मृत्यूची झोप म्हटली. आणि ही झोप प्रत्येकाला येते. मृत्यूची झोप गरिबाला सुद्धा येते, श्रीमंताला सुद्धा येते. ही झोप कुणालाच टाळता येत नाही. मृत्यूची झोप. मृत्यू न म्हणे विख्यात, मृत्यू न म्हणे श्रीमंत, मृत्यू न म्हणे अद्भुत पराक्रम. मृत्यू कुणाकुणाला टळत नाही. मृत्यू श्रीमंतालाही टळत नाही. पहा तुम्ही, अनेक श्रीमंत लोक आहेत, पैसे देण्याची तयारी असते. डॉक्टरलाही आपण सांगतो की आम्ही पाहिजे तितके पैसे देऊ शकतो, मात्र याला वाचवा. मात्र डॉक्टर तेव्हा हात जोडतात. मृत्यू न म्हणे श्रीमंत. मृत्यू श्रीमंताची गय करत नाही, मृत्यू गरिबांची सुद्धा गय करत नाही. तो गरिबालाही येतो, तो श्रीमंतालाही येतो. मृत्यू न म्हणे अद्भुत पराक्रम. किती पराक्रमी माणूस असू द्या, अंगात 1000 हत्तीचं बळ जरी असलं ना तरी मृत्यूचा क्षण टाळता येतो का टाळता? तुम्हाला महाभारताचं उदाहरण सांगेल मी. कर्ण हा महापराक्रमी होता. कर्ण तुम्ही ऐकला असेल. कर्ण महादानी सुद्धा होता, पराक्रमी सुद्धा होता. कर्णाला जन्म झाल्याबरोबर कवचकुंडले मिळाली होती. एक सुद्धा बाण कर्णाच्या छातीतून आरपार जाऊ शकणार नव्हता. इतका कर्ण अमर होता. मात्र कर्णाला सुद्धा मरण आलं. कसं आलं? कर्णाला स्वप्न पडलं रात्री, कर्णा उद्या इंद्र येणार आहे तुझ्याकडे, तुझी कवचकुंडला मागेल, देऊ नकोस. मात्र कर्णाचा एक नियम होता जीवनामध्ये. कर्ण आंघोळ करायचा रोज सकाळी. जितके ब्राह्मण दारात उभे असायचे त्या सगळ्यांना काही ना काही दान करणं द्यायचं. कुणाला गाई दान द्यायचा, कुणाला जमिनी दान द्यायचा, कुणाला सोनं दान द्यायचा. हा कर्णाचा नियम होता. आणि हा नियम त्याने शेवटपर्यंत मोडला नाही जीवनामध्ये. आज तो इंद्र जो होता तो ब्राह्मणाचा रूप घेऊन कर्णाच्या दारात येणार होता. सकाळची वेळ झालेली होती. कर्णाचं दानसत्र सुरू झालेलं होतं. अनेक ब्राह्मण येत होते, दान घेऊन बाजूला जात होते, कर्णाला आशीर्वाद देत होते. आता सगळे ब्राह्मण संपले. आता कर्ण वाट पाहत होता त्या ब्राह्मणाची, जो त्याचा कवचकुंडला मागायला येणार होता. तो ब्राह्मण कर्णाने पाहिलं किलकिल्या डोळ्याने, तो ब्राह्मण कुठे दिसला नाही. थोडा सावध झाला कर्ण. आणि मग कर्ण मागे वळणार तसा आवाज आला, दरवाजाचा आवाज आला. कर्णाने पाहिलं तो ब्राह्मण आला, हातात काठी असलेला, पाठीत वाकलेला, डोळे खोल गेलेला, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेला तो ब्राह्मण आला. कर्णाच्या जवळ आला, कर्णाला नमस्कार केला. कर्णाने सुद्धा ब्राह्मणाला वंदन केलं, नमस्कार केला. आणि मग कर्ण त्या ब्राह्मणाला सांगतो, विप्रवर काय सेवा करू आपण, सांगा तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला जमीन पाहिजे का? तुम्हाला गायी पाहिजेत का? तुम्हाला सोनं नाणं पाहिजे का? तसं तो ब्राह्मण जो होता ना इंद्राच्या रूपात आला, तो ना कर्णा, हे असलं दान घेण्यासाठी मी आलेलो नाही. असलं दान मला नाही पाहिजे. मला गायी नको, मी कोणी शेतकरी नाही, मला जमीन जुमलाही नको. मग पाहिजे का तुम्हाला? तो ब्राह्मण म्हटलं, कर्णा जे मी मागेल ते तू देऊ शकशील? कर्ण म्हटलं, मागून तर पहा, आजपर्यंत कोणी दारातून रिकामा गेलेलं नाही. कर्णा तुझी कवचकुंडला मला देशील का? क्षणभर कर्णा सगळ्या अंगात शहारला. ही कवचकुंडला द्यायची कशी? जी जन्मजात त्याला मिळालेली होती. मला माहिती होतं कर्णा नाही देणार तू. तसा ब्राह्मण वळाला. कर्णाने एकदम घट्ट चरण पकडले त्या ब्राह्मणाचे. माहिती होतं की हा इंद्र आहे. आणि मग कर्णाने आपली कट्ट्यार काढली, खसकन छातीमध्ये खूपच रक्ताची चिरकांडी उडाली. कपडा फाडावा तसा छाती फाडली कर्णाने. आपलं कवच काढलं, कानातली कुंडलं खसकन ओढून काढली आणि अगदी हसत हसत कर्णाने ते दान त्या ब्राह्मणाच्या हातात दिलं. आणि त्या क्षणाला कर्णाचा मृत्यू ठरला. त्या क्षणाला कर्णाचं मरण ठरलं. ज्या क्षणाला त्याने कवचकुंडला देऊन टाकलं, तोपर्यंत कर्णाला मरणही येणार. आणि म्हणून मृत्यू न म्हणे अद्भुत पराक्रम. कितीही पराक्रमी माणूस असेल ना, कुठपर्यंत जोपर्यंत डोळ्यात बघण्याची ताकद आहे, कानात ऐकण्याची ताकद आहे, जिभेत चव घेण्याची ताकद आहे, तोपर्यंत तो बलवान असतो. नंतर जसं कर्णाची कवचकुंडला काढून घेतली इंद्राने, तसं आपलं सुद्धा एक एक कवच काढून घेतली नियती. काढते की नाही? 5 कवच आहेत आपल्याकडे. कोणती? डोळ्याचं बघणं, कानाचं ऐकणं, जिभेचं चव घेणं,
या त्वचेचा स्पर्श करणं हे एक कवच आहे. नियती एक एक काढून घेते. पहा तुम्ही, डोळ्याचं बघणं कमी कमी होत जातं, कानाचं ऐकणं कमी कमी होत जातं, चव घेणं कमी कमी होत जातं, आणि नंतर मृत्यूचा क्षण करतो आपला. त्या दिवशी आपल्याला जावं लागतं. मग आपण विचार करतो की जे कमवायला पाहिजे होतं ते तर आपण कमावलंच नाही. मनुष्य जीवनात घेऊन काय कमवायला पाहिजे? तर कैवल्यवासी आपले डॉक्टर त्यांनी या जीवनामध्ये येऊन जी कमाई करायला पाहिजे ना ती निश्चितपणे केलेली आहे. ते व्यवसायाने डॉक्टर होते आणि ही वैद्यकीय सेवा करत असताना अगदी हसत मुखाने, कुणीही का असेना, पेशंट कसाही का असेना, त्याला धीर देण्याचं काम त्यांनी केलं. मनुष्य जन्मात आल्यानंतर जर आपल्याला दुसऱ्यांचं दुःख कमी करता आलं ना तर ही आपली सगळ्यात मोठी सेवा असते, मानवतेची सेवा. की कुणाच्या चेहऱ्यावरचं दुःख काढून जर घेता आलं ना, आपण आज लोकांच्या चेहऱ्यावरचं सुख काढून घ्यायला शर्यत लागलेली आहे. पहा तुम्ही, आज शर्यत लागली कशाची? लोकांच्या चेहऱ्यावरचं सुख काढून कसं घेता येईल याची शर्यत लागलेली आहे. मात्र कुणाच्या तरी चेहऱ्यावरचं दुःख काढून घ्यावं, कुणाच्या तरी मनातलं दुःख काढून घ्यावं याच्यासाठी कुणीच तयार नाही पळायला. डॉक्टरांकडे ती किमया होती, त्यांच्या स्पर्शात ती ताकद होती. कसाही का पेशंट असे ना त्याला बोलण्यातून धीर देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं की तुम्ही बरे व्हाल, लवकर बरे व्हाल. डॉक्टरांकडे आल्यानंतर एकच तर शब्द पेशंटला गरजेचा असतो की तुम्ही लवकर बरे व्हाल. आणि म्हणून डॉक्टरांच्या जवळून येणारा कुठलाही पेशंट असेल ना त्याला जगवण्याची ताकद त्यांनी दिलेली आहे, त्याला आधार दिलेला आहे. पण हे जीवन जे असतं ना हे असं जगलं पाहिजे हे त्यांच्याकडे पाहून आपल्याला निश्चितपणे कळत होतं की कुठल्याही कार्यामध्ये असेल अगदी सहजपणे सहभाग घेणे, मग धार्मिक असेल, सामाजिक असेल, त्या कार्यांमध्ये सहभाग घेणे आणि त्या कार्यामध्ये उभं राहणे ही सुद्धा त्यांची एक किमया होती. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की धनानी भूमो पशुवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनास कशाने देहश्चितायाम परलोक मार्गे धर्मानुभव गच्छती जीवमेकम. माणसाला एकच गोष्ट सोबत न्यायची व्यवस्था केलेली आहे जगामध्ये. आपण आयुष्यभर अनेक सुविधा आपण जुळवण्याचं काम करतो, मात्र सोबत नेण्याची व्यवस्था झालेली नाही. झाली का? पैशावाल्याला पैसा सोबत नेता येत नाही, बंगल्यावाल्याला बंगला सोबत नेता येत नाही, गाडीवाल्याला गाडी सोबत नेता येत नाही. सोबत नेण्याची व्यवस्था काहीच नाही. मात्र एक व्यवस्था आहे जी सोबत नेऊ शकतो आपण. आपल्याला सांगितलं विद्वानांनी, धनानी भू, जे धन आपण कमावतो ना ते राहतं कुठे? जुन्या काळामध्ये बँका नसायच्या, कुठलीच बँक नसायची, ना महाराष्ट्र बँक, ना HDFC, ना कोणतीच बँक. जमिनीमध्ये लोक धन काढून ठेवायचे, जुने लोक जमिनीमध्ये. आणि निघून गेल्यानंतर ती व्यक्ती गेल्यानंतर जमिनीतलं धन जमिनीतच राहून जायचं की नाही? धन जमिनीतच राहून जायचं, सोबत नेता येत नव्हतं, ती व्यवस्थाच नाही. पशुवश्च गोष्ट आहे, ज्या गायी असायच्या जुन्या काळात, धन म्हणजे काय असायचं? गायी. आज जसं दारात जर 40 लाखाची गाडी असेल तर माणूस मोठा आहे आपण असं म्हणतो. जुन्या काळामध्ये ज्याच्या दारात 4 गायी असतील त्या माणसाला मोठं म्हटलं जायचं. मग तो घरधणी जर गेला तर गायी सुद्धा गोठ्यातच राहून जायच्या, कारण व्यवस्था नाही सोबत नेण्याची. धनानी भूमो पशुवश्च गोष्टी भार्या म्हणजे पत्नी, जिच्यासोबत 7 फेऱ्या मारतो आपण लग्नमंडपामध्ये, ती सुद्धा सोबत येत नसते. ती कुठपर्यंत असते? घराच्या दरवाजापर्यंत, ती पण पुढे येऊ शकत नाही. भार्या गृहद्वारी जना स्मशाने, ज्यांना आपण आपले मित्र म्हणतो, आप्तेष्ट म्हणतो, कुटुंबीय म्हणतो, ते कुठपर्यंत येतात? स्मशानभूमीपर्यंत येतात, कारण त्यांनाही सोबत नेण्याची व्यवस्था नाही. मग सोबत नेण्याची व्यवस्था काय? या शरीर ज्याला आपण आपलं म्हणतो हे पण कुठपर्यंत आहे? अग्निडाग देईपर्यंत. एकदा का अग्निडाग गेला की शरीर आहे आपलं राहतं, मग सोबत येतं काय आपल्या? धर्मानुभव गच्छती जीवमेकम. एकच गोष्ट अशी आहे की जी सोबत नेण्याची व्यवस्था आहे. कोणती? धर्म. इथे राहून जे पुण्य तुम्ही कमावता, पुण्य म्हणजे काय? कुणाचं तरी दुःख आपण आपल्या ताब्यात घेणं, कुणाला तरी दुःखातून सोडवणं, हे पुण्यच तर आहे. कुणाच्या तरी चेहऱ्यावर समाधान येणं आपल्या पुण्यामुळे, हे पुण्य तर आहे. आणि धर्म, परमार्थ करणे, देवाचं नामस्मरण, देवाचं भजन कीर्तन, हे सुद्धा पुण्य आहे. हे ज्याला कमावता येतं ना इतक्या जीवनामध्ये, तो माणूस खरा यशस्वी असतो. बाकी सगळ्या गोष्टी आपण कमवतो ते पशुही कमवतात. आपण घरं बांधतो, पशुही घरं बांधतात, चांगलंही बांधतात आपल्यापेक्षा. सगळ्या गोष्टी पशु आणि आपण सारख्याच करतो. मग आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक काय आहे? की माणसाकडे बुद्धी आहे, मन आहे. या 2 गोष्टी माणसाकडे देवाने दिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तो धर्म कमावू शकतो, पुण्य कमावू शकतो आणि आपलं जीवन सार्थक करू शकतो.
कैवल्यवासी डॉक्टर साहेबांनी निश्चितपणे आपलं जीवन सार्थक केलेलं आहे. हा जो पूर्ण भोसले परिवार जे कुटुंब आहे ते अत्यंत धार्मिक आहे. या कुटुंबामध्ये 3 वर्षाखाली एक आघात झाला की डॉक्टर साहेबांचे जे धाकटे चिरंजीव होते त्यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. तोही धक्का त्यांना लागला. सर्व परिवाराने ते दुःख पचवलं. मात्र घरामध्ये एक वृद्ध असावेत, वडील जोपर्यंत घरात असतात घरातली दुःख जाणवत नसतात. मात्र आज वडीलच जर गेले घरामधनं तर निश्चितपणे घर पोरगं झालेलं आहे. कारण आईची आणि वडिलांची किंमत ही गेल्यानंतर आपल्याला कळत असते. पहा तुम्ही, जोपर्यंत आई असते घरात, वडील वडील असतात, तोपर्यंत घराला घरपण असतं, घरामध्ये विसावा असतो, ओलावा असतो. आणि म्हणून ही जी वृद्ध जेव्हा जातात ना घरातून, आज वडील गेलेले आहेत त्या कुटुंबाची, 2 मुलं आहेत त्यांच्या पश्चात, दोन्ही अगदी चांगले आहेत, धार्मिक आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ चिरंजीव जे सद्भक्त श्री कृष्णाभाऊ, ज्यांना आपण सर्वजण ओळखतात, अत्यंत धार्मिक आहेत. आणि त्यानंतर त्यांचे आणखी धाकटे चिरंजीव श्रीकांत भाऊ आणि जे दिवंगत झालेले कैवल्यवासी दादांचे चिरंजीव सार्थक श्रीनिवास भोसले, हा जो परिवार आहे हा निश्चितपणे आज अनाथ झालेला आहे. मात्र ते अनाथही आपण त्यांना म्हणू शकत नाही. कारण कैवल्यवासी डॉक्टर साहेबांनी त्यांना दिलेले जे संस्कार आहेत, त्यांना शिकवलेली जी शिकवणूक आहे ती आजही त्यांच्यासोबत आहे. आणि तिचं पालन, तो आदर्श त्यांनी आपल्या जीवनात उतरवलेला आहे. म्हणून ते त्यांच्यासोबतच आहे. वडील कधी संपत नसतात, ते नेहमी आपल्यासोबत असतात, शिकवणुकीच्या रूपाने, संस्कारांच्या रूपाने. आणि ती वाटचाल मुलं चालत असतात. म्हणून आज आपल्यामध्ये श्रीकांत भाऊ असतील, कृष्णाभाऊ असतील, त्यांच्या वडिलांनी केलेले जे संस्कार आहे डॉक्टरांनी, ते त्यांच्यामध्ये रुजलेले आहे. आणि म्हणून त्या संस्कारानुसार ते आज मार्गक्रमण करत आहेत. आणि हा सर्व भोसले परिवार चांगला सुसंस्कारी आहे, धार्मिक आहे, समाजशील आहे. आणि म्हणून या परिवाराला हे झालेलं दुःख आहे. या दुःखामध्ये अनेक संत उपस्थित होऊन गेलेले आहेत. सकाळी पूजापाठ संपन्न झालेला आहे. 10 दिवसांमध्ये ज्या क्रिया करायला पाहिजे, अन्नदानाच्या क्रिया संतांच्या ठिकाणी, गरुड पुराणामध्ये सुद्धा याला दाखला आहे की 10 दिवसांच्या मध्ये जर ब्राह्मणांना भोजन खाऊ घातलं त्या जीवाच्या प्रित्यर्थ, तर त्या जीवाला प्राप्त होतं फक्त 10 दिवसामध्ये. 10 दिवसांच्या नंतर तुम्ही कोटी रुपये जरी खर्च केले त्या गेलेल्या जीवासाठी, त्याचा 1 पैसाही त्या जीवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपल्याकडे वेळ फक्त 10 दिवसांचा असतो. त्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये त्या जीवाच्या प्रित्यर्थ जे जे काही आपल्याला करता येऊ शकतं, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, त्यामध्ये धातुदान असेल, या सगळ्या प्रकारचं दान या परिवाराने भरभरून केलेलं आहे. संतांनी सुद्धा चांगले आशीर्वाद शुभचिंतन दिलेलं आहे. त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय खेडकर बाबा असतील, माझ्या बाजूला उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय वैराग्यमूर्ती दत्ता बापूंचे सत्शिष्य सध्या गादीवरती विराजमान असलेल्या उखळाई श्री देव दत्त मंदिर, या मंदिराचे संचालक बापू सुद्धा या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत. या परिवाराच्या दुःखामध्ये आदरणीय बापू आहेत. त्यानंतर वारंगा फाटा निवासी आदरणीय श्रद्धेय महंत बाबा सुद्धा अगदी कालपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले बाळकृष्ण दादा सरळ, त्यानंतर आमचे सारंगधर बाबाजी कोटी, या मंदिराचे संचालक आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री खेडकर दादा, या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा 10व्याचा जो विधी आहे तो अगदी व्यवस्थितपणे पार पडलेला आहे. मी परमेश्वरचरणी प्रार्थना करेन की या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद आपण प्रदान करावी. यानंतर उपस्थितांपैकी जर कोणाला श्रद्धांजलीपर 2 विचार आपले व्यक्त करायचे असतील तर आपण यावं. नंतर आदरणीय बापू श्रद्धांजलीपर बोलतील. बसलेल्यांपैकी कोणाला